एका परिपूर्ण घराचा शोध घेत असताना एक हाय एंड एस्थेटिक्स आणि दैनंदिन युटिलिटी याच्यामधलं रस्सीखेच असं वाटतं. तर ट्रू लक्झरी हे मला असं वाटतं की केवळ महागडे दिसण्यापुरती मर्यादित नसून एखादी जागा तुमच्या जीवनाच्या रिदमशी किती मेळ खाते याबद्दलही पुष्कळसं अवलंबून असतं. अशा आमच्या शोधामध्ये आमचं भेट ही इंटो डेकोर इंटेरियर यांच्या टीमशी झाली. आमच्या प्रथम भेटीतच मला असं जाणवलं की दर्शन सर हे आम्हाला काही पटवून देण्याच्या उद्दिष्टाने आलेले नसून आम्हाला आमचे रिक्वायरमेंट्स किंवा फॅक्ट्स अवगत करून देण्यामध्ये त्यांचा भर जास्ती होता. त्याच्यातच आम्हाला काय वाटतंय हे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आला. घरी बायको, आई असते आणि बहीण युकेला असते. तर सगळ्यांना समरस करून घेण्याच्या या प्रयत्नांमध्ये त्यांनी जो कॉलचे टायमिंग्स आहेत ते मुद्दामून सुमित्रा माझी बहीण तिच्या टाइम झोननुसार ऍडजस्ट होईल या हिशोबाने त्यांनी ते ठेवलं. त्याच्यामध्येच आम्हाला कळलं की ते किती अकोमोडेटिव्ह आहे. तर आपलं घर ही जागा स्टँडर्ड हाय एंड युनिट्स लावलेलं आणि म्युझियमचं फील देणारं किंवा एखाद्या पंचतारांकिक हॉटेलचं फील देणारं नसावं हे आमचं पहिल्यापासूनच एक कन्सेप्ट क्लिअर होते. मोटिव्ह तच होता. तर द गोल वॉज टू create an intentional environment where every design choice serves the purpose of livability as well as beauty. तर अशा आमच्या घरामध्ये सर्वात जी अवघड गोष्ट होती डिझाईनची ती म्हणजे आमचं लिव्हिंग कम डायनिंग एरिया. ती अवघड ह्याच्यासाठी होती कारण असं फिजिकल बाउंड्रीज काही नाही आहेत ह्या सगळ्यामध्ये. कॉमन स्पेसच आहे आणि त्याच्यामध्ये भिंत नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट कुठे ठेवावी आणि कशी ऍडजस्ट केलं तर कसं रिप्रेझेंट होईल यावर खूप काही अवलंबून होतं. तर अशा या ओपन स्पेसमध्ये कोणतीही गर्दी किंवा पसारा न दिसता हा भाग किती वेगळा दाखवू शकतो यावर की जेणेकरून तो व्हिज्युअली अनक्लटर्ड जाणवेल किंवा भासेल यावर त्यांनी बरंच काम केलं. हे मोठे आव्हान होते आणि आमच्या दर्शन सरांच्या टीमने ते लिहिल्या पेलले. त्यांनी स्मार्ट फर्निचर लेआउट, सिलिंग डिझाईन आणि मायक्रो लेवल स्टोरेज या सगळ्या कन्सेप्टचा वापर करून प्रत्येक गोष्टीला एक जागा पण दिली आणि स्पेस मोकळी राहण्यामध्ये त्याचा प्रयत्न दिसून पण येतो. सगळं उभरून आलं. वास्तुकला ही केवळ फ्लोर प्लॅन पुरतं मर्यादित नसून इट इज एअर बिटवीन द वॉल अँड द सिलिंग. तर ह्या अनुषंगाने लिव्हिंग रूम मध्ये त्यांनी टीव्ही युनिट आणि फॉल सिलिंग मधला जो स्पेस ठेवला त्या व्हर्टिकल डायमेन्शनमुळे एक रूमला प्रशस्तपणा दिसून आला. तर त्यामध्ये ह्याच्यामध्ये ऍक्च्युली जे इंटेरियरमध्ये आपलं जे इनव्हिजिबल डेकॉर जे आहे तर ते लाइटिंगमुळे पण त्याचं बरंच इफेक्ट दिसून येतो. याचं ऍक्च्युली या सगळ्याचं लिव्हिंग स्पेसचं श्रेय मी सगळ्यांनाच देईन. त्याच्यामध्ये आमचे सुडो डिझायनर्स म्हणजे आई, बहीण आणि बायको, तर ह्या सगळ्यांचंच एक विजन होतं आणि त्याला योग्य स्वरूप देणारे स्वप्नील सर आणि टीम. त्याच्यानंतर एक्झिक्युशनही त्याहूनही अवघड होतं. त्यामुळे मंगेश सर आणि दर्शन सर तर होतेच एक्झिक्युशनला. तर आम्ही अनेकदा लक्झरी केवळ असं सजावटच्या दृष्टिकोनाकडून बघतो, बट खरं रहस्य हे फंक्शनल लक्झरीमध्ये आहे. हा प्रोजेक्ट ऍक्च्युली त्याचाच एक अंश दाखवण्याचा प्रयत्न करतो.
तर या विचारांचा एक मोठा भाग म्हणजे जुन्या पद्धतीचं मंदिर आजच्या जागेनुसार बदलणं. या डिझाईनचा गाभा म्हणजे त्यातलं कोरीव काम, कामातून साधलेलं हस्तकला आणि चांगल्या क्वालिटीचं लाकूड. जरी या पद्धती पारंपरिक असल्या तरी अंतिम उत्पादनाला एक मॉडर्न फिनिशिंग दिलेलं आहे. या गुंतागुंतीच्या कामातून दिसून येतेच की मंदिराचं सांस्कृतिक आणि धार्मिक सत्यता टिकून राहिलेली आहे. मंदिराचं बायकलाईट आणि डिझाईन घरातील सर्वांचंच एक आकर्षण ठरलेलं आहे. एका मर्यादित जागेतही एक सुंदर मंदिर उभारता येईल याचं हे उत्तम उदाहरण आहे. बहुतेकदा मिनिमलिस्टिक लुकसाठी आपण प्रयत्न करतो, तरीही ही बाब विसरायला होते की मिनिमलिझम हा प्रत्यक्षात बंद दारांमध्ये लपलेला एक इंजिनिअरिंगचा भाग आहे. जेणे हे आपल्या किचन जो मॉड्युलर किचन आहे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. स्पेस सेव्हिंग फर्निचर यावर आधारित असलेलं मॉड्युलर किचन हे स्मार्ट स्टोरेज सोल्युशनचा वापर करून दैनंदिन पसाऱ्याचा किंवा दैनंदिन जीवनातला असलेला विस्कळीतपणा गिळून करून घेण्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी सादर केलेलं आहे. तुमचं मानसिक जी शांतता आहे ते आपल्या कलर पॅलेट्सवर सुद्धा बरंचसं डिपेंडंट असतं. अशाच आमच्या बेडरूममध्ये आम्हाला अशा डिझाईनची गरज होती जेणेकरून एक संथ वातावरणची निर्मिती व्हावी. तर अशा डिझाईनच्या शोधामध्ये आम्ही कमीत कमी जागेतही उत्तम काम करेल अशा स्टोरेज स्पेस शोधात होतो. वॉर्डरोब डिझाईन करताना दर्शन सरांनी सगळ्या टीमले ह्याचा पुरेपूर निगा राखलेली आहे. तर ह्याच्यामध्ये विशेषता अशी आहे की इथे एक फ्रेम बाउंड्रीचा उपयोग करून एक 3D लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एका बोरिंग सपाट दाराच्या ऐवजी एक खोलीत जेव्हा लाईट आपण चालू करतो तर त्यामध्ये एक ॲक्ट ऑफ लाईट अँड शॅडो या त्या वॉर्डरोबवर जेव्हा लाईट पडतात तेव्हा आपल्याला बघायला मिळतं. यामुळे वॉर्डरोब खोलीत पुढे आल्यासारखा न वाटता आतल्या बाजूला दबल्यासारखा वाटतो, ज्यामुळे कॉम्पॅक्ट रूम असूनही ती मोठी वाटते. त्यांनी वॉर्डरोब अगदी फ्लोर टू सिलिंग डिझाईन केलं. त्याचे कोपरे भिंतीशी एकदम फ्लश अलाईन केलेले आहेत, ज्यामुळे खोलीचा एक पूर्ण कायाच पालटून गेलेली आहे. तर हे केवळ एका वॉर्डरोब डिझाईन पुरतं मर्यादित नसून आमच्या बेडरूमला संपूर्ण रूपच बदलून टाकलेले आहे. जागा मर्यादित असूनही त्यांनी दिलेला हा ग्रँड लुक आणि डिझायनर लेवल फिनिश हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. इव्हेंच्युअली वी रिअलाइज की इंटू डेकोर हे बेस्ट प्रोफेशनलसाठी एक चाईन नसून ही एक गरज आहे. हे ऑल इन वन अप्रोच खात्री देते की मूळ डिझाईन विजन पहिल्या स्केचपासून अंतिम एक्झिक्युशनपर्यंत एका छताखाली प्रत्येक तपशिलाचा व्यवस्थापन केल्यामुळे प्रोजेक्ट अनेक वेंडर्सला कोऑर्डिनेट करण्याचा तणाव न घेता एक कोहेसिव्ह आणि प्रोफेशनल रिझल्ट देतो. इंटू डेकोर इंटेरियर सोबत करण्याचा अनुभव हा अप्रतिम होता. आम्ही आमच्या घराचे इंटेरियर करण्याचं काम करण्यासाठी ह्यांचं निवड केला. ह्याचा आमचा जो निर्णय होता तो अगदी योग्य ठरलेला आहे. आमचं स्वप्नातलं घर वास्तवात आणल्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू.